या मोहिमेला आपण सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणावरती नागरिक असतील, कार्यकर्ते असतील, हे आपल्याकडे विविध कामं घेऊन येत आहेत. काय सांगाल, कशा प्रकारे आता या कामांना आपण न्याय देणार आहात? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या विभागात जनतेच्या समस्यांसाठी सतत संपर्क करणं आणि त्या समस्या निवारणाचं काम करणं याचे आम्हाला संघटनात्मक बैठकीत निर्देश दिले. मुंबई उपनगर पालकमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक लोकसभा क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात पहिल्या टप्प्यामध्ये आमचे जे पदाधिकारी जनतेचे प्रश्न, त्यांच्याकडे विभागातील प्रश्न, नागरिकांचे प्रश्न जे येतात ते सर्व पदाधिकारी आणि आमचे कार्यकर्ते जिल्हा कार्यालयामध्ये, लोकसभा क्षेत्राच्या कार्यालयामध्ये पालकमंत्री म्हणून मी आणि आमच्या विभागाचे आणि माझ्या कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांसोबत या प्रश्नांना आम्ही ऐकतो, त्यांचं निवेदन घेतो. त्या समस्या दूर करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागाला जे निर्देश द्यायचे ते देतो. काही ठिकाणी फोन करून सांगण्याचे विषय ते फोन करून सांगतो. आणि सरकार हे आता जनतेच्या दरबारात आहे आणि त्या पद्धतीच्या भावनेने सेवक म्हणून हे कार्य आणि हा पालकमंत्री प्रवास आम्ही सुरू केलेला आहे. शलर साहेब, उपनगरमध्ये अनेक प्रश्न आहेत, कार्यकर्ते असेल, नागरिकांकडून ते आपल्या समोर येत आहेत. अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल तर जी कामं आहेत ती देखील काही प्रमाणात अजून सुरू झाली नाहीत. तर एकंदरीत काय तुम्ही प्रशासनाला यापुढे आदेश देणार आहेत? काय बैठकी घेऊन तुम्ही हे सर्व सोडवणार आहात? प्रत्येक नागरिकाला त्याची अडचण मांडण्याचं एक व्यासपीठ मिळालं पाहिजे. ते प्रथम व्यासपीठ प्रशासकीय कार्यालय हेच आहे. प्रशासकीय कार्यालय मग महानगरपालिका मुंबईची असो, पोलीस प्रशासन असो, सार्वजनिक बांधकाम विभाग असो, झोपडपट्टी पुनर्विकास योजना असो, जिल्हाधिकारी कार्यालय असो, मुंबई म्हाडा असो, MMRD असो, ट्रॅफिकचं कार्यालय असो म्हणजे पोलिसांचं, या सगळ्या प्रशासकीय कार्यालयामध्ये जनतेच्या, नागरिकांच्या समस्यांना ऐकण्याचा दिवस, त्यासाठीचा असलेला एखादा अधिकारी, आवश्यकता असेल तर त्यासाठीचा एखादा व्हॉट्सअप नंबर किंवा समाज माध्यमांवरचं एखाद्याचं व्यासपीठ, हे त्या उपनगर जिल्ह्यातील या सर्व प्रशासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. हे निर्देश मी आज या ठिकाणी दिले आहेत. आणि बरोबरीने त्यातील जे प्रश्न वारंवार मांडल्यानंतर सुटत नसतील तर अशा पालकमंत्री प्रवासात आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असो किंवा थेट जनतेतून लोक असो, यांचं आम्ही ऐकलं पाहिजे. या पद्धतीने काम करून ते सोडवण्याचा प्रयत्न आमचा आहे. साहेब, थोडे राजकीय प्रश्न काही आहेत. अभिषेक बॅनर्जी यांच्यावरती काल जो हल्ला झाला त्यामध्ये आता थेट विरोधक हे भारतीय जनता पार्टीला टार्गेट करत आहेत आणि कुठेतरी सांगत आहेत की भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारे बेंगालमध्ये आली की आम्ही या सर्व गोष्टी बंद करू, पण आता त्यांचेच कार्यकर्ते या गोष्टी करत आहेत. माननीय पंतप्रधानांनी स्पष्टता मांडलंय. माननीय प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी भूमिकाही मांडली आहे. बंगाल आणि बंगाली संस्कृती यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या हाणामारीला स्थान नाही आणि म्हणून अशा पद्धतीची संस्कृती भाजपची नाही. जो काही प्रसंग घडला त्यावर पोलीस आणि सरकार योग्य ती कारवाई करेल, पण हाणामारीच्या संस्कृतीची सुरुवातच तृणमूल काँग्रेसने केली, त्याआधी कम्युनिस्टांनी केली. भाजपची संस्कृती नाही. पुण्यामधली जी घटना आहे, 22 जण त्यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. जी हातभट्टीची दारू होती, प्रशासन आणि पोलिसांकडून पकडण्यात देखील येते. पण अशा प्रकारचा मुंबईमध्ये अशा घटना घडू नये त्यामुळे आपण काही निर्देश दिले आहेत. जो दोषी आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. या अवैध पद्धतीने दारू किंवा दारू निर्मिती किंवा दारू विक्री याच्यावर सरकारची कडक कारवाई आहे. पोलिसांनी कारवाई केलेली आहे. विशेष विभाग त्यावर कारवाई करतोय. राज्यभरामध्ये असे प्रकार सर्वसाधारण खपवून घेतले जाणार नाहीत आणि त्या पद्धतीचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांचे आहेत. केसी वेणुगोपाल आता मुख्यमंत्र्यांचा शपथ घेणार आहे, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे जाणार अशी चर्चा आहे. तुम्ही कसं बघता? केसी वेणुगोपाल मला तुम्ही DK शिवकुमार हे शपथ घेणार आहेत कर्नाटकमध्ये. तर तिकडे उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे आणि ते तिकडे शपथविधीला जाणार आहेत. कुठेतरी परत काँग्रेसमध्ये जो कलगीतुरा होता परत एकदा एकत्र येताना पाहायला मिळतो. मी त्याच्यावर भाष्य काय करू? तो महाराष्ट्र विकास आघाडीचा अंतर्गत विषय आहे.
मुळामध्ये काँग्रेस तळ्यात आहे की मळ्यात आहे आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष हा सुपात आहे की जात्यात आहे त्यांना ठरवू द्या. याचं कारण महाराष्ट्रात एकमेकाच्या विरोधात लढत आहेत, एकमेकाच्या हातात हात घालून त्याला चालायला तयार नाहीत आणि कर्नाटकामध्ये 2 पक्ष एकत्र येत आहेत. आता कर्नाटकात त्यांना निमंत्रण मिळतंय म्हणजे उद्धव ठाकरेंना कर्नाटकातली काँग्रेस आव आव करते आणि महाराष्ट्रातली काँग्रेस जाव जाव करते, तर त्यांचा प्रश्न आहे. ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोट्यामधून ज्या विधान परिषदेच्या जागा आहेत कुठेतरी आता त्यावरती आकडा फॉर्म्युला जो समोर येतोय, पण काही ठिकाणी अजून देखील अडचणी आहेत. त्या प्रकारे रायगड असेल या ठिकाणी कुठेतरी शिवसेना असेल राष्ट्रवादी यांच्यात अनबन होताना पाहायला मिळते. तर कशा प्रकारे या सर्व गोष्टी स्तरावरती वरिष्ठांच्या सोडवण्यात येतील? ही अडचण नाही, हा वादविवाद नाही, हा आपापसात एकमत करण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे आम्ही एकमत करू, एकमत होईल हीच भूमिका दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांची आहे आणि त्या पद्धतीने निर्णय होतील. तर याला जोडून एक प्रश्न की संजय राऊत यांनी असं वक्तव्य केलं होतं की आमच्याकडे कोटा नाही, त्यामुळे आम्ही लढवली तरी आम्ही जिंकून येणार नाही. पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे नेते एकत्र येत बैठक घेत आहेत आणि कुठेतरी ते देखील आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्या लढवत आहेत. पण एका बाजूला राऊतांचं वेगळं विधान हे वारंवार आपल्याला पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला काही नेते त्यांच्या विरोधातच जाऊन काही भूमिका घेत आहेत. बघा, बेडूक किती फुगवला तरी तो मोठा प्राणी होऊ शकत नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडीने कितीही एकत्र येऊन आम्ही लढू म्हटलं तरी त्यांचं डिपॉझिट वाचू शकत नाही. आणि संजय राऊत यांनी जे विधान केलं आहे की आमच्याकडे आता बळ नाही, आम्ही निवडणूक कशी लढणार, हे त्यांनी वाक्यात रेकॉर्ड करून ठेवावं, कारण पुढची 25 वर्षाच्या निवडणुकीत त्यांना हेच वाजवायला लागणार आहे. तर एक शेवटचा प्रश्न, मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला काल बसले होते, काल रात्री त्यांनी आंदोलन मागे देखील घेतलं आहे. सरकारकडून एक जी भूमिका आहे ती मांडण्यात आली, पण यापुढे कसा पाठपुरवठा सरकार हे करणार आहे, कारण का वारंवार ते आंदोलनाला बसत आहेत? मराठा समाजाच्या सर्व मागण्या ज्या योग्य आहेत त्याच्या बाजूनेच सरकार आहे. संपूर्ण मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे हीच भारतीय जनता पक्षाची, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची कार्यपद्धती आहे. तेच निर्णय आम्ही घेतो आहोत. मनोज जरांगे पाटील हे सुद्धा समाजासाठी सातत्याने लढतायत आणि त्या लढण्यामधनं निर्माण झालेली ऊर्जा समाजाला सुद्धा जेवढी आवश्यक आहे त्या पद्धतीने त्याचा उपयोग, फायदा आणि बरोबरीने सहकार्य समाजही करतोय. माननीय मुख्यमंत्री आणि हे सरकार मराठा समाजाला न्याय देईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.